आता एक मोठी बातमी बघूया। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी 70-30 चा फॉर्म्युला ठरवून दिलाय। डीपीडीसीच्या फंडातील 70% निधी हा स्थानिक विधिमंडळ सदस्यांमार्फत दिला जाणार आहे, तर 30% निधी हा पालकमंत्र्यांमार्फत वाटप केला जाणार आहे। तसंच सगळ्या पालकमंत्र्यांना या फॉर्म्युल्याचं पालन करणं अनिवार्य असणार आहे। समन्वय समितीच्या बैठकीत असं ठरलेलं आहे। त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाचं 30% अधिकार हे आता पालकमंत्र्यांकडे असणार आहेत। माननीय पालकमंत्र्यांना आता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे। 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे। 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे। 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे। आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठे आता त्या ठिकाणी स्कोप नाही। सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहे, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहे। लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। त्यावेळी आदिवासी विद्यार्थिनीला त्यांनी शब्द दिलेला होता की मी त्यांच्या आश्रमशाळेचा दौरा करेन। त्यानुसार राहुल गांधी पुन्हा पुण्याचा दौरा करू शकतात। शहर काँग्रेसकडूनही त्याला दुजोरा दिला गेलेला आहे। मांजरी इथल्या आदिवासी वसतिगृहाला ते भेट देऊ शकतात असं कळतंय। छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये मांजरी इथल्या आदिवासी समाजाच्या एका विद्यार्थिनीनं दुर्गम भागातील आश्रमशाळांची दुरवस्था, वसतिगृहाची वयाची अट आणि विद्यार्थिनींच्या इतर समस्यांसंदर्भात मांजरी इथं आंदोलन सुरू केलेलं असल्याचं सुद्धा सांगितलं होतं। आंदोलनानंतर अनेक विद्यार्थिनी आजारी पडल्याची व्यथा सुद्धा विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांच्यासमोर छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर मांडली होती। या सगळ्या प्रकारानंतर आंदोलनस्थळी येण्याचं आश्वासन राहुल गांधींनी या संबंधित विद्यार्थिनीला दिलेलं होतं। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चास, ठाकरवाडी, नंबरवाडी इथल्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी पुन्हा सेवेत रुजू झालेल्या आहेत। निकृष्ट पोषण आहाराविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, पण प्रशासनाने प्रकरणाचा आढावा घेतल्यावर त्यांचं निलंबन मागे घेतलं आणि पुन्हा त्यांना अंगणवाडीत रुजू व्हायला सांगितलेलं आहे। रेश्मा पारधी अंगणवाडीत पोहोचताच चिमुकल्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। आपल्या शिक्षिका पुन्हा आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता। आता पुन्हा मुलांना शिक्षणासोबत पोषण आहाराचाही लाभ मिळणार आहे।